बघणार आहे आता. एकदम सिंपल आहे. एका ताईचं कमेंट होतं की डॉटची रांगोळी काढा. हे बघा त्या पद्धतीने मी व्हिडिओ आणलाय. हे बघा असं फेविकॉलच्या बॉटलने मी रांगोळी भरून मी काढणार. एकदम सिंपल पद्धत आहे. हे बघा अशा रेषा ओढून घ्यायच्या, काही करायची नाही. हे बघा अशा पद्धतीने रेषा ओढल्या आहे मी. आपण हे बघा आता नवीन नवीन डिझाईन शिकणार आहे. सुंदर सुंदर डिझाईन या डॉटपासून. बघा एकदम सिंपल आहे. 3+2 डॉट आहेत. याच्यापासून आपण एकदम छान छान डिझाईन शिकणार आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की पहा. इझिली आहे, तुम्हाला पण येईल. किती सुंदर असं डिझाईन द्या. अशा पद्धतीने आपण डॉट टाकूया. बघा एकदम सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे. बघा बघत राहणार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. बघा अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचे. 3 डॉट टाकायचे आणि बाजूला 2 डॉट टाकायचे. बघा किती सोपी पद्धत आहे. मी हळूहळू काय शिकवते तुम्हाला चांगलं समजायला पाहिजे, शिवाय यायला पाहिजे. हे बघा या पद्धतीने मी डॉट टाकते. बघा की फेविकॉलची बॉटल कोणी कोणी घेतली आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे बघा असं आपण हळूहळू शेडिंग दिली आहे. बघा अशा पद्धतीने एक रांगोळीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा अशा पद्धतीने रांगोळीला हे बघा किती सोपी आहे. 3 डॉट टाकायचे आणि आजूबाजू 2 टाकायचे. 3+2 डॉटच्या रांगोळ्या मी 4 काढणार आहे. बघा वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या खूप सुंदर सुंदर डिझाईन काढणार आहे. ते सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की पहा. तुमच्यासाठी खास व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ पहा पूर्ण. बघा अशा पद्धतीने हे काढून घेतल्यानंतर हे बघा इझिली असं असेल तर व्यवस्थित करू शकता तुम्ही. हे बघा असं असेल ना या पद्धतीने घाई नाही करायची. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे डमरू काढायचे ना त्याला डबल करायचं. बघा हळूहळू शिकवते म्हणजे तुम्ही नक्की शिकणार. नक्की ट्राय करा. कोणी प्रॅक्टिस केली ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. नंतर इथं आपण फुल काढूया. बघा सेंटर, हा सेंटर निवडायचा. इथून आपण असं गोल करूया. हा सेंटर बघायचा. आपल्याला येत नाही इथं सेंटर कुठं आहे असं इथं पाडायचं. नंतर बघा असं राऊंड करायचं. इझिली तुम्ही काढू शकता. बघा अशा पद्धतीने सेंटर बघू. असं झाल्यानंतर आपण इथं अशा पद्धतीने असं बसलं. नंतर असं करायचं. इथं डॉट टाकायचा ना रे थोडं या पद्धतीने. एक मिनिटात तयार होणार रांगोळी. बघा बघा अशा पद्धतीने पण सोपी आहे. तुम्हाला पण नक्कीच काढून बघा. माझे 4 चॅनल आहे. JL रंगोली, JS रंगोली, JR रंगोली, JV रंगोली. नक्कीच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे. त्या पद्धतीने व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. बघा अशा पद्धतीने आपण पानं काढणार आहेत त्याला. हे बघा कोणाला पानं नसतील येत ना. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पानांचा व्हिडिओ काढणार आहे. बघा याला हे डॉट आहे ना याला शिकवायचं. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिकलं की व्यवस्थित येतं. प्रॅक्टिस लागते आणि नक्कीच येईल तुम्हाला. तुम्ही शिका घरी. सोपी पद्धती सरळ खास महिलांसाठी मी व्हिडिओ आणते. खास शिकण्यासाठी म्हणून मला नक्कीच सपोर्ट करा. हे बघा ह्या पद्धतीने मी पान काढलं. तुम्ही पण बघा मी बॉटल कशी करते. बघा
अशा पद्धतीने छान इथून पण घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने आपण पानं काढूया. हे बघा असं चिपकत जायचं हे पानांचा दाण्या. हे बघा अशा पद्धतीने आपण किती सुंदर आहे बघा. याला डमरूही म्हणू शकता तुम्ही. या पद्धतीने आपण रंगोली डिझाईन करायची. अशा पद्धतीने मी खूप सारे व्हिडिओ आणणार आहे. डॉट रंगोली, रेखा रंगोली, फुलांच्या रांगोळ्या कशा पटकन काढायच्या, सगळ्या सोप्या पद्धतीने इझिली यायला पाहिजे असे सगळे व्हिडिओ आणणार आहे. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. चौघं चॅनलना सबस्क्राईब करा. जे रंगोली, JS रंगोली, JV रंगोली, JL रंगोली, JS रंगोली, JR रंगोली असे 4 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हे बघा याच्याने किती भारी डॉट पडत आहे बघा. तुम्ही पण नक्की यूज करा. हे बघा किती सुंदर घालायचं, हाताने पंच करायचं. किती एकदम सरळ आहे, सोपी भाषा आहे. सरळ आहे, सोपं आहे बघा. भाषा म्हणते मी सरळ शिकणं आहे बघा. किती इझिली आपण काढू शकतो सगळ्या पद्धतीने. तुम्हीही काढा, नक्की शिका. खास तुम्हाला शिकवायसाठी व्हिडिओ आणते. नक्कीच पाहत राहा माझा व्हिडिओ. नंतर सुंदर दिसण्यासाठी हे बघा आपण इथंही डॉट काढू शकतो. हे बघा असे 5 डॉट काढू शकतो आपण पद्धतीने किंवा 6 काढू शकतो. बघा त्याला राऊंड करत जायचं. हे बघा अशा पद्धतीने सर्वात सोपी रांगोळीची युजफुल आहे. पद्धतीने त्याच्या साईडने आपण बरोबर टाकू शकतो. कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे नवीन व्हिडिओ आणेल. हे बघा अशी आपली पहिली ही रांगोळी तयार झाली आहे. आता काढूया. हे बघा दुसरी. इथं पण काढणार होती पण हिला जागाच नाही राहिली. हे बघा आता इथं काढूया. हे बघा कसे डॉट टाकून घेतले मी. अशा पद्धतीने डॉट टाकले बरोबर अंदाज बघून. नंतर याचं सेंटर बघायचं, याचं सेंटर बघायचं, नंतर याचं सेंटर बघायचं. म्हणजे हे पूर्ण हे गोल आकारात यायला पाहिजे. कारण डॉट चांगले नसतील येत ना, वाकडे तिकडे आले तर रांगोळी बिघडते. म्हणून डॉट व्यवस्थितच टाकायचे. असे याचं अंतर सेम, नंतर ह्या दोघांचं अंतर सेम. हे बघा दोघांचं अंतर सेम. असं तुम्ही आखून घ्यायचं. नाही तर वाकडे तिकडे टाकले तर रांगोळी बिघडू शकते. म्हणून डॉट पहिले शिका कसे टाकायचे. तो पण व्हिडिओ आणणार आहे मी. हे बघा आता आपण नवीन फूल शिकणार आहे. हे बघा अशा पद्धतीने सेम तसंच करायचं आहे पण पुढे फूल वेगळं येणार आहे. आता तुम्हाला येत नसेल हे कसं काढायचं हे डिझाईन. हे बघा आता याचं सेंटर मी इथून इथं घेते. सेंटर इथं डॉट काढायचं. तुम्हाला अशा पद्धतीने फूल जर नसेल येत तुम्ही इथं डॉट काढू शकता. बघा सेंटरमध्ये एक त्याच्या सेंटरमध्ये अशा पद्धतीने डॉट काढायचं. बघा हे सेंटर काढलं. तुम्हाला येत नसेल म्हणून मी सांगते. नंतर इथून घ्यायचं याला फिरवायचं, इथून घ्यायचं याला फिरवायचं, घ्यायचं. असं कोणाकोणाला नसेल येत ना तर सेंटरमध्ये डॉट पाडा. नक्कीच येईल. तेव्हा असं डॉट पाडा. नंतर असं रांगोळी घ्या. अशा पद्धतीने सुंदर असं फूल तयार झाले. बघा इझिली तुम्ही पण ट्राय करा. मी खूप प्रयत्न करते तुम्हाला शिकवायचा. नक्कीच शिका. तेव्हा याला डबल करूया. आता डबलही करू शकतो. हे बघा अशा पद्धतीने आपण डबलही करू.
माझा आवाज येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पद्धतीने अशा पद्धतीने फूल तयार झाले. त्याला व्यवस्थित करूया अशा पद्धतीने. सगळं इझी असतं पण आपल्याला कठीण वाटतं, पण ते सोपी पद्धतीने मी शिकवते. मी तुम्हालाही नक्की जे येईल. हे बघा, इथून काय करायचं, एक डॉट पाडायचा, इथून एक डॉट पाडायचं, बघा इथं एक डॉट पाडायचं, अशी रेष घ्यायची, एक डॉट पाडायची, अशी एक रेष घ्यायची, डॉट बघा. सिंपल फूल तयार झाले आपलं. कोणालाही येईल फूल, किती इझिली आहे. सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवते. नक्कीच माझे व्हिडिओ पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे आहेत ते. बघा अशा पद्धतीने. नंतर आपण शेडिंग देऊया. बघा अशा पद्धतीने कशी द्यायची. इथून असं घ्यायचं, इथून असं घ्यायचं, इथून असं घ्यायचं, इथून असं बघा. इथून बाहेर, इथून बाहेर, इथून अशा पद्धतीने आपण शेडिंग दिली आहे. बघा अशा पद्धतीने सुंदर असं फुल असं बघा. शेडिंगने अजून फरक पडतो. तुम्ही शिका, बाकी येईल. बघा असं त्यानंतर छोटे छोटे डॉट टाका. बघा डॉट कसे टाकायचे तो व्हिडिओ आणणार आहे. रेषा कशा काढायच्या, फुलं कसे तयार करायचे, एका मिनिटात अर्ध्या मिनिटात सगळं दगीने रांगोळी कशी काढायची, बॉटलने कशी काढायची, हाताने डॉटने कशी सिंपल रांगोळी काढायची, सगळ्या व्हिडिओ आणणार आहे. नक्कीच पहा. त्याच्यानंतर हे बघा, तुम्हाला हे समजत नसेल तर याचं सेंटर घ्यायचं. बघा इथं निशाण करायचं, इथं निशाण करायचं. बघा अशा पद्धतीने असे निशाण पाडायचे. बघा याचं समजत नसेल ना, इथे अशा पद्धतीने आपण निशाण काढूया. सेंटर जर नाही मिळाला तर आपण बाहेर ॲडजस्ट करू शकतो. बघा अशा पद्धतीने मी ॲडजस्ट केली. याला डबल करायचं या पद्धतीने. बघा डबल करायचं पद्धतीने पण डबल करू. इझिली डबल होतं हे बघा. छान नक्कीच सपोर्ट करा. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आणि तुम्हाला शिकण्यासाठी खास तुम्हाला सोप्या पद्धतीने कशी रांगोळी शिकायची, बोटाची रांगोळी, पित्त्यांची रांगोळी, बॉटलची रांगोळी, डॉटची रांगोळी, सगळं आणणार आहे मी. म्हणून तुम्हाला एकच सांगते मी, नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मला नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने गोल करा. पद्धतीने कंप्लीट झाली.
जास्त आपल्याला जागा नाही काढायची. अशा पद्धतीने इझिली बघा किती सुंदर फुल तयार झालं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. बोटाने परत करायचं म्हणजे अधिक सुंदर दिसते. अशा पद्धतीने बघा किती सुंदर फुल असं तयार झाले. हे बघा आता आपल्याला तिसरं फुल काढायचंय. आता हे कॅन्सल करूया आपण त्या जागाने. पद्धतीने तुम्हाला डॉट काढून दाखवते कसे डॉट काढते. हे बघा काय अशा पद्धतीने बघा अशी चिठ्ठी घ्यायची आहे बघा, अशी घ्यायची. हे बघा अशी चिठ्ठी हळूच सोडायची. छोटा डॉट घ्यायचा असेल तर छोटी हा अंगठावरती आणायचा आणि अशी चिठ्ठी सोडायची बंद करायची. अशी चिठ्ठी सोडायची बंद करायची. हे बघा मी काढून दाखवते तुम्हाला. हे बघा याचा जर आकार नीट नसेल डॉट टाकले तर व्यवस्थित रांगोळी येत नाही. त्याला व्यवस्थित टाकावं लागते. बघा या पद्धतीने असा हा राऊंड यायला पाहिजे. हा जो भाग आहे ना हा राऊंड यायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण करूया अशा पद्धतीने तसंच काढायचं आपल्याला. बघा हे बघा ज्याला समजत नसेल तर तो हे दोघं मधल्याच्या याच्या अंतर आणि याच्या अंतर बघायचं. इथं डॉट टाकायचं. हे जर समजत नसेल तर इथं डॉट टाकायचं. हे दोघं समजत नसेल ना हे मध्यम मध्ये डॉट टाकायचा. येत नसेल तर असं मी समोर डॉट टाकलाय असं आणि असं. हे बघा आता हे बघा ह्या डॉटला असं फिरवायचं आणि असं बघा. या पद्धतीने आपली रांगोळी सुकणार नाही. अशा पद्धतीने आपली रांगोळी कधी सुकणार नाही. किती सुंदर आली बरं. आता याच्यात आपण अजून वापस चौकन टाकू. त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीने चौकन तयार करायचं. डॉट टाकू. बघा अशा पद्धतीने बघा 3+2 अशाने भरपूर रांगोळ्या शिकवणार आहे. म्हणून माझे व्हिडिओ बघत जा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला शिकवायसाठी आणणार आहे. नक्कीच पहा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की माझा व्हिडिओ कसा वाटतो असेल. हे बघा आता इथून मी चौकोन काढणार आहे तर काय करणार हा याचं सेंटर असा निश्चित करायचा. हा याचं सेंटर नंतर इथं डॉट पाडावा लागतो. तुम्हाला नाही समजत ना असं सरळ नाही पाडता येत नाही. मला तुम्हाला असं समजत नाही ना कुठं आकार जातो ना असा. तुम्ही काय करायचं याचं सेंटर घ्यायचं. याचा सेंटर घ्यायचा इथं आणि इथं डॉट पाडायचं. म्हणजे डॉटला आपल्याला भिडवायची. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला नसेल येत तर अशा पद्धतीने असंही शिकू शकता तुम्ही. नंतर आपण काय करूया डबल घेऊया. अजून डबल घेऊया. बघा अशा पद्धतीने हळूहळू काय शिकवते तुम्हाला यायला पाहिजे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल तुम्हाला. अर्ध्यातला व्हिडिओ बघू नका म्हणजे काहीच समजणार नाही. का खास तुमच्यासाठी मी शिकवायसाठी आणते म्हणून नक्कीच व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा आता आपण
याच्यावर थोडं ब्राऊन पण काढू शकतो, जागा नाही आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपण ब्राऊन काढू शकतो. इथे नाही आपल्याला जागा, तेवढा अशा पद्धतीने आपण ब्राऊन काढू शकतो. डॉट करू शकतो. बघा दोन डॉट देऊ शकतो आपण, तरीही छान वाटेल. या पद्धतीने 2 डॉट पण देऊ शकतो. कसं वाटली माझी रांगोळी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. मला नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्ण बघा. मी नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे तुम्हाला शिकायसाठी, तर नक्की माझे व्हिडिओ बघत राहा. अशा पद्धतीने भरपूर रांगोळ्या आहेत. कमेंट करा. 3 बाय 2 सिंपल टाईप ह्या रांगोळ्या मी शिकवणार आहे तुम्हाला सिंपल. नक्कीच व्हिडिओ बघा. हे बघा मी बॉटलपासून रांगोळ्या काढल्या आहे, नक्कीच पहा. हे बघा शेडिंगसाठी मी घेतलं आहे, म्हणजे तुम्हाला दिसेल की कशापासून काढलं आहे असं. हे बघा तुम्हाला समजेल म्हणून मी हे बघा किती सुंदर असं फुलं काढले. अजून काढूया आपण, अजून शिकूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशा वाटल्या ते ह्या रांगोळ्या, किंवा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. म्हणजे मी नवीन अजून वेगळ्या प्रकारचे तुम्हाला सोप्या भाषेने मी शिकवत जाईल. धन्यवाद.